दरवर्षी द्वादश भुजा देवी यात्रा महोत्सव तसंच छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती ही महाराष्ट्रातली एकमेव अशी परंपरा आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी घालून दिलेली आहे की 4 दिवसाची जयंती महोत्सव आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर। या वर्षी 20 सुद्धा 19 तारखेला सुरुवात ही आपल्या मिरवणुकीतून होणार आहे। द्वादश भुजा देवीचं पूजन त्या ठिकाणी करून अभिषेक करून त्या ठिकाणून आपण सकाळी 8 वाजता क्रांतिभवन बादलपुरा इथून गांधी चौकातून तसंच छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपण ती मिरवणूक वापस क्रांतिभवन बादलपुरा या ठिकाणी येईल। त्यानंतर संस्थेची आमची बैठक दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। 20 तारखेला चित्रकला स्पर्धा आहे, विज्ञान प्रदर्शन आहे, रांगोळी स्पर्धा आहेत आणि विशेष म्हणजे कला महोत्सव सुद्धा आपण यावर्षी दरवर्षीप्रमाणे आहे। त्याच्यानंतर 21 तारखेला कुस्तीची दंगल या ठिकाणी होणार आहे आणि सर्व मल्लांनी या ठिकाणी या कुस्तीचा दरवर्षी येतातच, याही मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी यावं ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो। विशेष म्हणजे कुस्तीमध्ये आपण विजयी मल्लाला तर आपण बक्षीस देतो, पण केशवरावजी धोंडगे साहेबांच्या परंपरेप्रमाणे की जे पराभूत मल्ल सुद्धा आहे त्यांना सुद्धा बक्षीस देण्याची परंपरा आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी केलेली आहे। तर त्या अनुषंगाने आपण तेही पराभूत मल्लांना सुद्धा त्या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचं काम या ठिकाणी करत आहोत आणि त्याचबरोबर शेवटचा दिवस म्हणजे हा कला महोत्सवाचा आहे। खऱ्या अर्थानं जी पारंपरिक कला आहे ती कला जिवंत राहिली पाहिजे, वाढली पाहिजे, जोपासली पाहिजे। त्या अनुषंगानं कला महोत्सवाचं भव्य या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण सर्वांनी या भागातील सर्व पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि अवश्य येऊन भेट द्यावी एवढी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो। आदरणीय मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही यात्रा चांगल्या पद्धतीनं गेल्या म्हणजे या पुढील 4 दिवसामध्ये आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांची साथ या ठिकाणी राहील। पुन्हा एकदा ही परंपरा जी कायम आहे ती परंपरा कायम ठेवत आणखी पुन्हा आपण यात्रा महोत्सव आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि विशेष म्हणजे महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्राध्यापक अजय गव्हाणे सर यांचं व्याख्यान सुद्धा आहे। त्याही व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द संपवतो।